मागील 4 ते 5 दिवसांपासून महाराष्ट्रात चांगला पाऊस पडत आहे। या पडणाऱ्या पावसामुळे चाकरमान्यांचे मात्र प्रचंड हाल झाले आहेत। अनेक भागांमध्ये तर सूर्यकिरणाने दर्शन दिलेलं नाही। हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार बंगालच्या उपसागरासह विदर्भातही कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याकारणानं राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असून पुढील 48 तासांमध्ये प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र, कोकण, घाटमाता या भागांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। पावसाचा जोर कुठे असणार आहे आणि कुठे वाढणार? मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्याची शक्यता निर्माण झालेली आहे। मुंबईसह काही भागांमध्ये हवामान विभागाच्या वतीने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। राज्याच्या उर्वरित भागात येलो अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। आता मग यामध्ये पुढील 2 दिवस हे चित्र राहणार आहे। आता पुढील 2 दिवस पावसाचे हे चित्र राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आलेली आहे। मग मुंबई, ठाणे, पालघर यामध्ये पाऊस झोडपणार आहे असल्याचं म्हटलं जात आहे। राज्याच्या समुद्रकिनारी भागांमध्ये चांगला पाऊस पडणार असून समुद्र खवळला असल्यामुळे मच्छीमारांनी मासे पकडायला गेल्यानंतर काळजी घेण्याचे आवाहन केलेलं आहे। आता राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाल्यामुळे पुढील 4 ते 5 दिवस सर्वदूर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। या कालावधीत काही भागात अतिवृष्टीचा अंदाजही वर्तवण्यात आलेला आहे। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि प्रामुख्याने घाटमाथ्यावर मुंबई महानगर प्रदेश आणि मराठवाड्यात 18-19 ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे।